महाफिनाले, महाअंतिम सोहळा, अंतिम मुकाबला याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि तोच क्षण जवळ येऊन ठेपलाय. महाअंतिम मुकाबला, अंतिम मुकाबला, फायनलचा मुकाबला लबेक सौंदर्य विरुद्ध महाराष्ट्र ट्रेडर्स या दोन बलाढ्य संघामध्ये नाणेफेकीचा कौल जातोय. महाराष्ट्र ट्रेडर्स संघाच्या बाजूने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात, आमंत्रित करतायत या ठिकाणी लबेक सौंदर्यला. किती मोठा घातकी निर्णय. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावफलक चेस होत नाहीत, पण अरबाजचा विचार केला, आपल्या फलंदाजावर असलेला विश्वास, त्यामुळे या ठिकाणी सुरुवात होते. आशिष मालवणकर आणि या ठिकाणी आयुष सलामीवीर गोलंदाजी. या पहिला चेंडू बॅटची कड घेतोय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, तोपर्यंत एक धाव करत आपल्या संघाचं मात्र खातं खोललं जात आहे. अरबाज एक शैलीदार गोलंदाज या स्पर्धेत तळपलाय, चमकलाय. त्याने आपली महाराष्ट्र ट्रेडर्ससाठीची गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. जवळजवळ 10-12 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्याचा. परंतु हे 2 षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं, यात कोणतीही शंका नाही. पुन्हा एकदा अरबाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. पाहिलं गेलं तर एक मोठी धावसंख्या उभी राहावी. पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित असंख्य मान्यवरांची मांदियाळी, या सर्वांचं मी राजेश मळवदे, समालोचक कणकवली तरळे, सगळ्यांचं काकापीर क्लबच्या वतीने खूप खूप स्वागत. या ठिकाणी वल्लव रे नकवा, वल्लव वल्लव अशी काहीची स्थिती. या ठिकाणी आयुषच्या बॅटला तर चेंडू लागत नाही आणि परिणामतः या ठिकाणी बघितलं गेलं तर हा चेंडू निर्धाव गणला जातो. म्हणजे सांगायचं झालं तर एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू असेल तो माझा. पुन्हा एकदा अरबाज. या ठिकाणी सुंदर फटका, वितारावंत कार्पेटचा फटका, गणबनेला घरंगळत जाणारा फटका, एक धाव. अचूक अशी फेक पाहायला मिळते. अरबाजसाठी एक प्राईज जाहीर होत आहे. तो म्हणजे अरबाजने जर विकेट घेतली, अख्तर नाईक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि शाहरुख मदार सर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. फायनलसाठीचं हे प्रत्येक षटकाराला बक्षिसांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. अरबाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सुंदर अशी गोलंदाजी करतोय. या ठिकाणी चेंडू उडवलाय, कारंजा उडालाय. या ठिकाणी फलंदाज बाद, सुंदर असा झेल मात्र टिपला जातोय. माघारी परतावं लागलंय आणि या ठिकाणी 500 रुपये लागू होत आहेत. अख्तरजी नाईक यांच्याकडून लावलेलं 500 रुपयाचं पारितोषिक. डीजे. या स्पर्धेच्या ठिकाणी समीरजी खान, कमिटी मेंबर समीर खान सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं काकापीर क्रिकेट क्लबच्या वतीने खूप खूप स्वागत. आपल्याला विनंती असेल सर, आपण समीरजी, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामन्याच्या दिशेने रुख करूया. पहिलं षटक, मर्यादित 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. शिराजी नाईक हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानं या ठिकाणी पुन्हा एकदा कारंजा उडालाय. जेलची शक्यता, जेल जेल जेल. जमिनीला मात्र दान केला जातोय. एक संधी होती. संधी कशी तर चहातल्या बिस्किटासारखी. ही संधी तू दवडलायस मित्रा, कॅच नाही तर कदाचित मॅच दवडलीस. मी आवर्जून तुम्हाला सांगेन, कारण संधीच्या आतल्या बिस्किटासारखी 2 सेकंद विलंब केला तर मात्र भिजलेलं बिस्किट चहामध्ये, सुकं बिस्किट हातामध्ये, अशी काहीशी स्थिती. ही संधी दवडली आहे. धाव संख्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि निश्चित एक काठेकी टक्कर. प्रत्येक संघ या ठिकाणी पुढे सरसावत मारलाय. फुटवर्क बघा किती चांगला आहे, परंतु चेंडू ट्रॅव्हल करत असताना चेंडू जातोय सीमा रेखा पार. चेंडू चौकार, SPL चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा सामन्याच्या दिशेने रुख करूया. मित्रांनो, हा सामना म्हणजे काय तर 2025च्या या वर्षी अनावरण झालेल्या
अरबाजने जर का पुन्हा विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक समीर खान यांच्याकडून लावलं जात आहे. पण मित्रांनो, अरबाजचं पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकात जर त्याने टाकलं तर निश्चित संधी असेल. तर या ठिकाणी धावसंख्या नफीतुली गोलंदाजी पाहिली गेली तर नक्कीच या ठिकाणी 8 धावा या धावफलकावर पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस. अरबाज सुंदर गोलंदाजी, 8 धावा, एक महत्वपूर्ण गडी बाद करतोय. पाहूया दुसरं षटक कोणाचं असेल. शाकीर पुढचा चेंडू, या ठिकाणी चेंडू उडवलाय. सुंदर असा फटका, ट्रॅव्हल करतोय चेंडू सीमारेषा दिशेने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, फेक करतोय, थोडीशी ढिलाई आणि या ठिकाणी 2 धावा या यशस्वीरित्या पूर्ण करत असताना या ठिकाणी 10 अशी धावसंख्या. सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10, ज्या 10 हा क्रमांक त्याने यशस्वी करून दाखवला. क्रिकेटचं दैवत ज्याला मानलं जातं त्या सचिन तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. पुन्हा एकदा माजिद आपल्या गोलंदाजी मार करून या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू घुमावलाय, चेंडू 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 पंचांचा इशारा येतोय तो 4 धावांसाठी. सुंदर खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. डीजे पाहिलं गेलं या चौकाराने मात्र झमकन धावसंख्या वधारते. धावतात ते 14. एक षटक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत. माझ्या समालोचनासाठी उजेपा ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. उजेपा ठाकूर म्हणजे आमचे सरफराज ठाकूर यांचे चिरंजीव. धन्यवाद सरफराजजी, खूप खूप आभार. चेंडू टाकलाय मैदानामध्ये. तर 14 धावा, एक षटक 2 चेंडूंचा खेळ माघारी परततोय. 6 षटकांचा हा सामना या ठिकाणी असेल. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल, मैं फिर खडा करूंगा. दोन्ही संघ सुचलेत. 2025च्या ह्या झमझमत्या ट्रॉफीवर SPLचा दावेदारी निश्चित करणारा अंतिम सोहळा आपण मित्र पाहतोय. खरोखरच कौतुक करावं लागेल या ठिकाणी, कारण दोन्ही संघ गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये हेच 2 संघ दाखल झाले होते आणि लब्बेक सौंदळ संघ या ठिकाणी विजयी ठरला होता. आता मात्र लब्बेक सौंदळची ही हॅट्रिक होईल का या ठिकाणी ती हॅट्रिक मोडली जाईल महाराष्ट्र ट्रेडर्स संघाकडून. मजिद पाहूया पुढच्या चेंडूसाठी होतोय सज्ज. या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, आ बैल मुझे मार पद्धतीचा चेंडू, चेंडू होतो फरार, चेंडू फरार. SPL षटकार. डीजे अचूक कटका, अचूक फटका असा निर्णय. 20 धावा ह्या पटकावल्या जात आहेत आणि आयुषची बॅट मागच्या सामन्यात 30 धावांची अभेद्य खेळी जी आयुषने केली होती. विश्वनाथ मांजरेकर यांच्याकडून षटकार मारला त्याबद्दल 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. पुन्हा एकदा माजिद आपल्या गोलंदाजी मार करून या ठिकाणी थोडासा सोयर मारा पंच दंडित करता येतं. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26चा वापर, जिथे ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा, गोवा टू गोंदिया, वाशी टू काशी असा चेंडू संबोधला जातो, तोच चेंडू म्हणजे अवांतर. 1 धाव, 21 धावा धावफलकावर. फुलटॉस पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू, तसाच फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवर फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी यशस्वीरित्या 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच एक काटेकी टक्कर होणार यात कोणतीही शंका नाही. सर्व सौंदर्यवासीय ग्रामस्थ क्रीडा रसिक सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत. या ठिकाणी ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू थोडासा शफल झाला होता, स्टेप आउट झाला होता आणि यावर एक धाव पळून पूर्ण करत असताना धावसंख्या मात्र सरकते. धावसंख्या 24 धावा या धावफलकावर. एखादा व्यक्ती जर गरीब कुटुंबात जन्माला आला तर त्याने स्वतःला कधीही दोषी समजू नये, कारण ते त्याच्या हातात नसतं. पण मरताना मात्र गरीब म्हणून मेला तर तोच दोषी असतो, कारण उभं आयुष्य त्याच्या हातामध्ये असतं. मित्रांनो, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाज माजीद दुसऱ्या षटकाचं भैरवी घालणारा इतिश्री करणारा चेंडू टाकण्यासाठी होतोय सज्ज. या ठिकाणी फुल टॉच पद्धतीचा चेंडू, एक चांगला फटका मारण्याची संधी होती, संधी दवडली जाते आणि यावर मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाईल. एका धाव्याने दुसऱ्या षटकाची होते सांगता. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा, प्रति षटकाचा विचार केला तर या ठिकाणी 12.50ची सरासरी. क्रिकेटचा हा रणसंग्राम रंगतोय सौंदर्याच्या भव्य दिव्य मैदानावर. क्रिकेटचा ज्वर, क्रिकेटच्या पंढरीची सेवा करण्याचा मान मिळवलाय काका पीर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. अर्थात औचित्य असेल SPL अर्थात सौंदर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून. क्रिकेटचे गमती जमती. वेस्ट इंडिजचा गोलंदाज माल्कम मार्शल एक वेगवान गोलंदाज, समोरच्या फलंदाजाची भंबेरी उडायची. त्याला असाध्य आजाराने ग्रस्त केलं होतं आणि अखेरची घरघर चालू असताना त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं की तुमची शेवटची इच्छा काय. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, मला जेव्हा दफन कराल तेव्हा माझ्या हातामध्ये जो खेळलेला मी जो मालिकावीर किंवा मी एक उत्कृष्ट गोलंदाजाचा मान मिळाला चेंडू माझ्या हातामध्ये ठेवा. पुन्हा एकदा अरबाज. या ठिकाणी उसळी घेणारा चेंडूला ढुंड रे सजना. या ठिकाणी बॅटने चेंडूला हवा घातली जाते. चेंडू पळीचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. विकेट घेतली अरबाजने तर 100 रुपयाचं पारितोषिक. समीर खान यांच्या या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय. गली रिजन अगदी सेकंड स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव ही पळून पूर्ण केली जाते. तर ज्या वेळेला माल्कम मार्शल सरांचा मृत्यू होतो त्यावेळेला त्याच्या पत्नीला सांगितलेला तो चेंडू होता, त्याच्यावर एक काहीतरी खून करून दफन करताना चेंडू त्यांच्या हातात ठेवला जातो. आणि ज्या वेळेला हे सगळं विधी होतात पहाटेच्या सुमाराला माल्कम मार्शल सरांच्या पत्नीच्या स्वप्नात जेव्हा ते येतात तेव्हा आपला नवरा हा वेगवान गोलंदाजी करतोय हा गेल्यानंतर अक्षाबक्षी रडत ती त्या झोपेतून जागी होते. हे आहेत मित्रांनो क्रिकेटचे किस्से. पुन्हा एकदा अरबाज आपल्या पुढचा चेंडू बॅटची कड घेतोय. जेलची शक्यता होती. चेंडू 2-3 क्षेत्ररक्षकांना भेटत चेंडू तो अडवला जातोय. मालवणी मनीची आठवण मात्र नक्की होता. दोघांनी केल्यानी शेती आणि दोघांनी पण केल्यानी त्याची माती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या 3 धाव्याने धावसंख्या झामकन वधारते. 29 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. एकूण 3 धावा म्हणजे 2.3 षटकांचा खेळ माघारी परतत असताना 29 धावा. हा क्रिकेटचा रणसंग्राम. जसं मुंगूस आणि सापाची लढाई असते. दोन्ही मी नेहमी सांगतो प्रस्थापितांची मक्तेदारी ज्या वेळेला मोडीत काढली जाते त्यावेळेला इतिहास रचला जातो. पुन्हा एकदा अरबाज आपल्या गोलंदाजी मार करून या ठिकाणी पुन्हा एकदा जेलची शक्यता. झेल टिपला जातोय. माघारी मात्र परतावं लागेल या ठिकाणी शाकीरला. शाकीर आउट. या ठिकाणी अरबाजसाठी एक पारितोषिक आलं होतं. जर विकेट घेतली तर 100 रुपये समीर खान यांच्याकडून ते त्यांना दिलं जाईल सामना संपल्यानंतर. DJ तर या ठिकाणी धावसंख्येचा आगाज निर्माण नक्कीच केला जाईल. एक काटेकी ठक्कर आपल्याला पाहायला मिळेल. औचित्य SPL सौंदर्य प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा अरबाजला बक्षिसांची खैरात. मला तर वाटतं सलीम खान सर
समीर खान सर येताना पोतं भरून घेऊन आलेत वाटतं, कारण प्रत्येक विकेटला आणि याला ते बक्षीस लावतायत. पुढचा चेंडू फुल टच, लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू, बीट होतोय फलंदाज, चेंडू मात्र निर्धाव गणला जाईल. मित्रांनो, हा सामना कोणता आहे? महाअंतिम मुकाबला, फायनलचा सामना. या सामन्यात चेंडू निर्धाव जाऊन चालणार नाहीत, पण अरबाजचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि अरबाजचा विचार केला तर एक सुंदर शैलीदार गोलंदाजी, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा तोच कित्ता, एक निर्धाव चेंडू. अरबाजचा विचार केला, 2 षटकं, नाममात्र 12 धावा खर्ची घालतोय आणि 2 गडी महत्त्वपूर्ण बाद करतोय. मित्रांनो, काय सांगावं, सौंदर गावच्या वासियांचं प्रेम, सर्व खेळाडूंनी मला जे भरभरून प्रेम दिलंय, सलग 3ऱ्या वर्षी मला या ठिकाणी निमंत्रित केलंय. आम्ही नक्कीच भारवून आहोत, कारण ही स्पर्धा एक वेगळ्या ढाच्याची स्पर्धा आहे. कारण गावातल्या तरुणांना संधी द्यावी, ते कुठेतरी जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर चमकावेत म्हणून त्याच्यातून. परंतु मीच एक सल्ला असा दिला होता की 2 आयकॉन जरा खेळावेत, आणि यावर्षी तो बदल केला गेला आहे. नक्कीच 2 आयकॉन खेळत असताना आज अंतिम टप्प्यामध्ये सामना आलाय. अंतिम टप्प्यामध्ये म्हणण्यापेक्षा आज याचा अंतिम महाफिनाले म्हणजे अंतिम मुकाबला खेळवला जातोय. अनेक मान्यवर ज्यांचं मनोरंजन 5 दिवसामध्ये माझ्या पद्धतीने जेवढं करायचं होतं ते समालोचनाच्या माध्यमातून मी नक्कीच केलंय. माझ्याबरोबर दिग्गज मंडळी आहेत आणि त्यांचं समालोचन तुम्हाला नक्की जास्तीत जास्त ऐकायला मिळावं म्हणून 3 षटकांनंतर मी माझ्या समालोचनाला थांबवतोय. माझ्या शब्दकोशांना मी पूर्णविराम देतोय. आणि नक्कीच हा फायनल मुकाबला कोणी जिंकून दे, पण समालोचन कक्षामधून मी नक्कीच दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देईन. पुन्हा मान्यवरांना आपला बहुमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचेही मी आभार समालोचन कक्षामध्ये मानेन. आणि नक्कीच मी ह्या 2025साठी मित्रांनो या ठिकाणी थांबतोय. तर पुढचं समालोचन करण्यासाठी जे प्रेम तुम्ही मला दिलंय त्या प्रेमाला मी नक्कीच ऋणी राहीन. शतशः आभार व्यक्त करेन तुमचं. आणि या 2025साठी मी माझ्या समालोचनाला पूर्णविराम देतोय, माझ्या शब्दकोशांना मी पूर्णविराम देतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर यापुढे माईक हँडओव्हर करेन मी चिपळूणचा बुलंदाज आवाज, एक मोठा हिंदी आवाज सिद्दीक मेमन सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद. शुक्रिया राजेश सर, बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. मैच की तरफ जाएंगे और फुल टॉस खेलते हैं, ऑन साइड पर खेलते हैं, ब्यूटीफुल शॉट है, खिलाड़ी है, ले लिया कैच. बल्लेबाज आयुष गैप ढूंढना चाहते थे, हाथ में चली गई, विकेट का पतंग है, गाने को भी समय मिलने वाला. कौन थँक्यू. त्याचबरोबर या फायनलच्या मॅच करता आणि शेवटच्या क्षणाकरता ज्यांचं आगमन झालंय ते सन्मान्य आदरणीय नूर मोहम्मद नाईक साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण सर व्यासपीठावरती या. नूर मोहम्मद नाईक साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनोपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2025ची मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, लाख मोलाची स्पर्धा काकापीर क्रिकेट क्लब प्रेझेंट 2025चा महासंग्राम आणि सौंदल प्रीमियर लीग 2025चा शेवटच्या टप्प्यापर्यंत स्पर्धा पोहोचली आहे. बॅटिंग करणारा संघ लब्बेक 11 सौंदलचा संघ आहे. 3 गडी बाद झाले, 29 धावा, 4थं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती आरिफ आलाय आणि आरिफला पहिल्या बॉलवरती आयुषला बाद केलं. मागच्या मॅचचा हिरो आता बाद झालेला आहे. मागच्या मॅचमध्ये आयुषनं खूप चांगली कामगिरी केली होती, त्याला बाद केलं कोणी तर आरिफनं केलं. आरिफनं या स्पर्धेमध्ये खूप प्रभावित केलंय. गोलंदाजी मार्कवरती आरिफ तयार, ओव्हर द विकेट. खूप चांगली लाईन आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. या ठिकाणी चेंडू निश्चित मिडऑफच्या दिशेने जातो. पहिली धाव घेतली, क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालंय, त्याचा फायदा बॅट्समॅनने उचलले. 2 धाबा या ठिकाणी सलमानने घेतलेत. सलमाननं स्वतःचा खाता उघडलाय, संघाचा खाता या ठिकाणी 31 वरती पोहोचवलंय. 2 धाबांवरती सलमान खेळतोय, त्याचा साथीदार नॉन स्ट्रायकर एंडवरती राजला तुम्ही बघताय. धावबलकावरती धाबा आहेत ते 31 धाबातलं 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. ओव्हर द विकेट. टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर गेले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे सर्कलच्या आतमध्ये. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानामध्ये बघायला मिळालं आहे दिलावरच्या माध्यमातून. दिलावर खूप चांगला खेळाडू आहे. कॅमेरामॅन देखील खूप चांगलं कार्य करत आहेत. कॅमेरामॅन आमचे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मैदानामध्ये. धावबलकावरती धावा आपण बघितलं तर एकूण 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि एक्स्ट्रा खबरला दिलावरला आपण बघितलं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. धावबलकावरती धावा आहेत त्या 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती आरिफला तुम्ही बघताय गोलंदाजी करण्याकरता 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
डाबातलं चौथं षटक चालू आहे. आरिफ गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या बॉलवरती त्यानं आयुषला बाद केलाय. प्रेक्षकांना अर्थातच या स्पर्धा अर्थातच उठलून धरली आहे. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय हमीदभाई खान साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अकुन टप्प्याचा चेंडू खूप चांगला फटका आहे. मागे खेळले चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॅटवरती चेंडू आला होता. चेंडूला डीप फाइटिंगला खेळलाय. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबाचा प्रयत्न आहे. जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी घेतले गेलेत आणि दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती तब्बल 34 धाबांवरती चौथं षटक मैदानामध्ये चालू आहे. आणि षटकाचा विचार केला तर चौथ्या षटकामध्ये 34 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात लब्बैक 11 सौंदलचा संघ मैदानामध्ये तुम्ही बघताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आरिफला तुम्ही बघताय. त्यानं अजूनपर्यंत 4 चेंडू हाताळले, 5 धाबा दिलेत, 1 फलंदाजाला बाद केलाय. ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू, मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम प्रयत्न आहे. खूप चांगला झेल पकडला गेलाय दिलावरच्या माध्यमातून. काय डाईव्ह लगवली आहे आणि खूप चांगला झेल आहे. टाळ्यांचा गदर देखील होतोय. गाड्याला संधी मिळणार आहे. ऍक्शन रिप्लेकडे देखील जाणार आहोत. त्याच्या अगोदर गाड्या देखील घेणार आहोत. दिलावरनं अप्रतिम झेल पकडलाय. टाळ्यांचा गदर जरा दिलावरकडचा व्हायला पाहिजे. दिलावर करता 50 रुपयाचा पारितोषिक आलाय. अप्रतिम झेल पकडला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघणार आहोत. बॅट्समॅन राज बाद झालाय. ओव्हर द विकेटनं गोलंदाज आला आणि त्याच्यानंतर चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू त्या बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि दिलावरनं डाईव्ह लगवली आहे. उडता पंची. एक बार नहीं, बार बार नहीं, 1000 बार देखिए. एक बार देखिए, एक बार फिर देखिए. ये काम किसका है? टेनिस क्रिकेट का काम है. और एक बार नहीं, बार बार देखिए. दिलावर देखिए, उड़ता पंची और डाईव्ह लगाकर शानदार कैच. और दिलावर घर जाने के बाद बार बार देखेंगे. बहुत अच्छा कैच. शाहरुख मदार इनकी तरफ से 200 का इनाम है. शाहरुख जी मदार साहब इनकी तरफ से इस कैच के लिए दिनावर के लिए 200 का इनाम है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद खराब गेंद है. ऑन साइड पर खेलते हुए बल्लेबाज आने के बाद नवीद ने स्वागत किया गया. नो बॉल का सिग्नल है. ऊपर ज्यादा थी यानी 7 रन का बोनस है. गाने को समय मिलने वाला. ब्यूटीफुल शॉट. और उसके बाद जड़ दिया. स्कोर कार्ड 40 पर पहुंचता हुआ. इस ओवर की अब जाकर आने वाली गेंद फ्री हिट की गेंद रहेगी. मौका है दे घुमा के. फिलहाल फ्री हिट की गेंद रहेगी. इसके पहले की गेंद खराब थी. उसके ऊपर छक्का लगा गया. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आरिफ तैयार. इस ओवर की अगली गेंद
फुल टॉस है, फ्रीड की गेंद हवा में गए, खिलाड़ी एक बार फिर तेजी के साथ जा रहे हैं। टप्पा खाने के बाद गेंद को जब तक फीड करे, थ्रू करे, तब तक बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए गए। 4 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हुआ, रन संख्या कुल मिलाकर 43 रन, 4 विकेट के नुकसान पर। आरिफ का ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ, 14 रन इस ओवर के अंदर आएंगे। इंपॉर्टेंट कहानी है, फाइनल का मैच है, खिलाड़ी एक बार फिर देखिए एक्सपीरियंस कैंप पर खेल रहे हैं और दोनों तरफ टकराव अच्छा गए, अच्छे अच्छे खिलाड़ी खेल रहे हैं तो चर्चा भी कर रहे हैं और बल्लेबाज देखिए चर्चा कर रहे हैं। इसीलिए कहा जाता है शाम की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, इतनी ज्यादा भी चर्चा नहीं होनी चाहिए कि खर्चा ज्यादा हो। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, बने रहिए। 4 ओवर के बाद 43 रन। सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अब जाकर 5वें ओवर के अंदर नई गेंदबाज का इस्तेमाल हो रहा है। मुजाहिद गेंदबाजी करने के लिए आए हैं। माजीन अच्छी गेंद टप्पा खाने के बाद एक बार फिर शायद यहाँ से शरीर को टकराने के बाद आगे की तरफ आई, रन लेना चाहते लेग बाई का सिग्नल हुआ। पैरों को लगने के बाद पहले शायद अंपायर का इशारा देखेंगे इस गेंद के ऊपर क्या हुआ है, क्या बल्ले को लगी, पैरों को लगी, अंपायर ने कहा लेग बाई का सिग्नल होता हुआ। 1 रन के साथ इजाफा, रन संख्या कुल मिलाकर 44 रन। मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है, एक बार फिर त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा मिळण्याकरता अनेक मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय आदरणीय सुनील चंद्रराव गवरे साहेब यांचं आगमन झालं आहे, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती चेंडू चांगला, फटका चांगला, मिडल बॅट केलाय आणि ऑन साईडला चेंडूला केलाय, चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, ब्युटिफुल शॉट, चेंडू सीमापार षटकार। विश्वनाथजी डवरी साहेब यांचं देखील आगमन झालं आहे। जुनी पेन्शन हाफ यांचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे विश्वनाथजी डवरे साहेब आणि सुनीलजी गवरे साहेब यांचा दोघांचा मी मनापासून आभार, कारण आपण वेळेत वेळ काढून इथपर्यंत आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे। मैदानामध्ये चांगली बॅटिंग सलमानच्या माध्यमातून केली जाते, धावपलकावरती धावा येते 51 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। माजिद गोलंदाजी मार्कवरती आहे, त्याचा भरघोस समाचार या ठिकाणी घेतला गेलाय। अकुटंबाचा चेंडू आहे, बॅकफुटवर जाऊन चेंडूला खेळायचा, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू खाली स्वतः गोलंदाज आलाय परंतु झेल सोडलं गेलंय, कुठंतरी चूक केली, चुकीला माफी नहीं है। और फिलहाल अगर बात की जाए तो हिंदी में कहा जाए तो ना मुन्ना ना, आसानी वाला कैच था, पकड़ो कैच जीतो मैच। और गलती किसने की है? माजिद ने गलती की है। स्कोर कार्ड फिलहाल बढ़ता हुआ 53 रन, 4 विकेट के नुकसान पर। फिलहाल 5वां ओवर कहानी का चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज माजिद को लाया गया है। माजिद अपनी तरफ से दूसरा, टीम की तरफ से 5वां ओवर खेले गए, ओवर द विकेट। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है, हवाई सफर है, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी तेजी के साथ जाते हुए कैच नहीं बना पाए हैं। डीप स्क्वेयर लेग पर जो खिलाड़ी थे वो कैच लेने की कोशिश कर रहे थे, कैच छूटा और उसके बाद 3 रन मुकम्मल हुए गए। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे, साझेदारी अच्छी गई, कॉर्निंग अच्छा गए और विकेट के बीच में दोनों बल्लेबाज अच्छी दौड़ लगाते हुए, रनिंग बिटवीन द विकेट अच्छे गए। रन संख्या 3 रनों के साथ स्कोर का 56 रन, 5 ओवर का खेल समाप्त है। 56, 4 विकेट के नुकसान पर पहले पारी का खेल मैदान के अंदर चल रहा है। बैटिंग करने वाली टीम लब्बेक 11 सौंदल की टीम आप देख रहे हैं और मैदान पर अब जाकर 5 ओवर का खेल समाप्त होया गया। पानी की मांग है, पानी और कहानी ये मिलते जुलते बैठ गए। मैदान पर चला गया पानी, क्या बदलने वाले कहानी। अब पानी का आना यानी एक बार फिर एक बहाना है, पानी तो बहाना है, मैसेज का आना है। अब जाकर रन 56 बनेंगे 4 विकेट के नुकसान पर। मैच बहुत इंपॉर्टेंट है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में एक सुपर हिट गाना और गाने के साथ तो वापस भी आना है।
गाना है समीर दादा ने टूर्नामेंट रखा है सक्सेसफुल और ये साल तीसरा गए, इसीलिए कहा जाता है तीसरा साल गए, कमाल गए, बेमिसाल गए, शानदार गए और दमदार गए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राशिद अपने बॉलिंग मार पर पहली गेंद थी बैकफुट पर जाना खेलना, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, बल्ले के ऊपरी हिस्से पर लगने के बाद गेंद पीछे की तरफ चली गई, पीछे खिलाड़ी है। बल्लेबाज की बात की जाए तो सलमान बल्ले के ऊपरी हिस्से पर लगने के बाद पीछे गई थी, 1 रन चुराने का मौका था, 1 रन के 7 रन संख्या अब जाकर 57 रन आखिरी ओवर गए, 5 गेंदों का खेल बचा बाकी। बैटिंग करने के लिए अब जाकर स्ट्राइकर एंड पर नवीद को आप देख रहे हैं, नवीद 3 गेंदों में 8 पर खेल रहे गए। सलमान का बल्ला बोल रहा है 8 गेंदों में 15 रन बनाए। अपने बॉलिंग मार पर राशिद एक्सपीरियंस कैंपर ओल्ड इज गोल्ड वाले खिलाड़ी बैकफुट पर चले गए, ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश, वाइदेश लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए अच्छी फील्डिंग है, पहला रन मुकम्मल किया, दूसरे की मांग। बल्लेबाज नवीद की बात की जाए तो अकेले दौड़ रहे थे, अब जाकर बैक टू पवेलियन जाना पड़ेगा। चौथा झटका, चौथा शिकार हो रहा गए, एक तरफ दौड़ोगे तो बात नहीं बनने वाली गए और 90 के 11 सौंदल को लगने वाला ये उम्मीदों को चौथा झटका। फाइनल के मुकाबले के लिए कई दर्शक, कई अतिथि, कई मेहमान जुड़े हुए हैं, इनका हम तहे दिल के साथ स्वागत करते गए। फाइनल का मैच है, पहले इनिंग का खेल मैदान के अंदर चल रहा है। फील्डिंग करने वाली टीम महाराष्ट्र ट्रेडर्स, बैटिंग करने वाली टीम लब्बैक 11 सौंदल। अब जाकर मैदान के अंदर 7वें नंबर पर नए बल्लेबाज साकिल और स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अब सलमान को आप देख रहे हो। सलमान ऑन स्ट्राइक, बैटिंग करने के लिए तैयार गए। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी तेजी के साथ आते हुए और शानदार फील्डिंग है, शानदार फील्डिंग। फरहान द्वारा पहला रन मुकम्मल किया, दूसरे रन के लिए मैदान के अंदर दौड़ रहे गए, थ्रो अच्छा नहीं आया है, थ्रो अच्छा नहीं आ रहा है। बल्लेबाजों ने 2 रनों का फायदा उठाया, 2 रनों के 7 रन से अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 60 रन 5 विकेट के नुकसान पर। कहानी के एक बार भी देखे, आखिरी ओवर गए और आखिरी ओवर के 3 गेंदों का खेल बचा बाकी। अब जाकर माहौल बना हुआ, ऐसा लग रहा है सौंदल के अंदर बड़ा टूर्नामेंट चल रहा है और यहां से ऐसा लग रहा है महाराष्ट्र के बड़े बड़े खिलाड़ी खेल रहे हैं। सब देखिए टक लगा कर देख रहे, पैसा वसूल मैच है, इसीलिए कहा जाता है टीवी रख के ऑन, नजरें रख के ऑन, टेनिस क्रिकेट रख के ऑन, गेम इज ऑन, मुकाबला ऑन है, मजा आएगा। फुल टॉस गेंद के पीछे कहते हुए कोई खिलाड़ी ने गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए मिला मौका, जड़ दिया चौमा, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड, 4 रन। उठाते हुए बल्लेबाज आप देख रहे हैं सलमान और सलमान के बल्ले से अब जाकर चौबाता 64 लॉस ऑफ 5 विकेट प्रोग्रेशन 6 ओवर नाउ। आखिरी ओवर चल रहा है, राशिद अपने बॉलिंग बार पर उड़ाया आसमान की तरफ, वाह भाई वाह। सलमान मैदान पर यही कह रहे गए, शेर की झलक सबसे अलग है। गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 6 रनों का इशारा, ब्यूटी बल्लेबाजी गए, शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी। और सलमान ने कहा जरा ये गेंद कहां पर गई है, ढूंढ कर लाइए। ब्यूटीफुल शॉट, लुक एट दिस बैट्समैन, इंजन गर्म है और इनको मौका नहीं मिला था, अब जाकर मौका मिला के ये हीरो बन रहे। 11 गेंदों में 27 पर खेल रहे। आखिरी गेंद उड़ाया आसमान की तरफ, ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है, कैच छूट गया। स्क्वायर लेग पर खिलाड़ी थे, उन्होंने कैच छोड़ा, पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए मैदान के अंदर दौड़ रहे गए और यहां से नॉन स्ट्राइक रेट की तरफ विकेट गिरने वाला गए। नए बल्लेबाज जो मैदान के अंदर साहिल आए थे वो विकेट गवाकर बैक टू पवेलियन चले जाएंगे। 6 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ, रन संख्या 71 रन। आखिरी गेंद पर सिंगल है, दूसरे की तलाश थी, विकेट गिरा गए, 71 रन बने गए। 72 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट किया गया है। 36 गेंदे आपके पास है, 72 रन बनाने के 72 का टारगेट है, यानी प्रति गेंद 2 रन बनाते हो तो ये मैच बन सकता है। ये चेहरे देखिए महाराष्ट्र ट्रेडर्स की टीम आप देख रहे हैं, पहले टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया, पहले टॉस जीतने के बाद फील्डिंग करने का फैसला किया और फील्डिंग करते हुए मैदान से अब जाकर बाहर जा रहे हैं। 36 गेंदों में कुल मिलाकर 71 रन खर्च के 72 रनों का लक्ष्य अपने सर के ऊपर लिया गया। 90 11
सौंदल की टीम ने टॉस हारा आशीष मालवनकर ने और बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर 71 रन बनाएंगे। 72 रनों का लक्ष्य इस मैच के अंदर सेट हुआ है। सलमान ने इस टूर्नामेंट के अंदर, इस मैच के अंदर, आखिरी शाम के अंदर इन्होंने जान डाली कि 12 गेंदों में 28 की जो पारी खेले ना, वो उनके लिए भी यादगार रहेंगे, सौंदल के लिए भी यादगार रहेंगे और 90 के इलेवन के लिए यादगार पारी सलमान ने खेली गए। कहीं मत जाइए, पहला पड़ाव आपने देखा गया, दूसरे पड़ाव की बारी गए। पहले पड़ाव में, पहले इनिंग में बल्लेबाज सरदार बने गए, क्या दूसरे पड़ाव में बल्लेबाज सरदार बनेंगे या गेंदबाज असरदार होंगे, ये भी देखना बहुत जरूरी है। कमेंट्री बॉक्स में भी बदलाव होगा और कमेंट्री बॉक्स में माइक्रोफोन पर महाराष्ट्र की एक मालवन की जो बुलंद आवाज है बादल चौधरी सर हमारे साथ जुड़ने वाले गए। मैं यहीं पर रुकूंगा, आप देखते रहिए, सुनते रहिए। सौंदल प्रीमियर लीग 2025 सीझन 3। कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव। तुम्हाला बघायचं आहे मॅचचा दुसरा पडाव, दुसरी इनिंग। एक छोटासा ब्रेक मध्ये गाणं घेऊया, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला। धन्यवाद सिद्दीक, धन्यवाद राजेश सर। संध्याकाळच्या सत्रात परत एकदा तुमचा सगळ्यांचा मनाकाळजातून मनपूर्वक अगदी स्वागत असा काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदळ प्रीमियर लीग 2025 अर्थात SPL 2025 तिसऱ्या पर्वाची स्पर्धा। पहिल्या 2 पर्वामध्ये लब्बैक सौंदळ संघाने जिंकलेला विजेतेपद, पण यावर्षी 55,555 रुपयाचा पहिला बक्षीस आणि 33,333 रुपयाचा मानकरी कोण ठरतलो हे ठरवणारे हे काही क्षण। तोपर्यंत जाऊया स्क्रीनवर बघा आमचं मान्यवर कक्ष। मान्यवर कक्षात स्थानापन्न झालेले आमचे सगळे मान्यवर, अंतिम सामन्यासाठी आमच्यावर प्रेम करणारे, आमच्या काकापीर क्रिकेट क्लबवर प्रेम करणारे आणि त्याचप्रमाणे सौंदळ प्रीमियर लीगवर प्रेम करणारे आमचे हे सगळे मान्यवर आणि या सगळ्या मान्यवर कक्षांनी, या सगळ्या मान्यवरांनी सजवलेलो हे आमचं मान्यवर कक्ष। जाऊया मैदानावर। पहिली फलंदाजी करताना लब्बैक सौंदळ संघान धावा जमवले 71 आणि महाराष्ट्र ट्रेडर संघ पहिल्या विजेतेपदासाठी 6 ओव्हरीमध्ये 72 धावांचं लक्ष्य। 6 षटकांचो खेळ, 72 धावांची गरज। सलामीची जोडी अगदी थोड्याच वेळात तुमका दिसतली महाराष्ट्र ट्रेडर संघाची। निश्चित अरबाजनं 3 बॉलवरती 3 षटकार लगवले, तर त्याच्याकरता 200 रुपयाचा पारितोषिक समीरबाई खान या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून आलाय। समीरबाई, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत देखील आहे आणि आपण खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल आपला मनापासून आभार व्यक्त करत आहोत, कारण पारितोषिक छोटं किंवा मोठं नसतं, खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे महत्त्वाचं आहे। सलामीची जोडी महाराष्ट्र ट्रेडर संघाच्या वतीन अरबाज स्ट्रायकर यांच्या दिशेने संघाचो कर्णधार, नायक, सेनापती आणि संघाचो मालक सुद्धा। आणि दुसऱ्या बाजून फरहान बॉलिंग मार्कवर आशिष मालवणकर, मॅक या टोपण नावाने प्रसिद्ध। 6 षटकामध्ये 72 धावांचं लक्ष्य, 36 चेंडू 72 धावा, प्रत्येक चेंडू मागे किमान 2 धावांची गरज आणि ही पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर। 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक लॉंग ऑनच्या दिशेने, एक मिड ऑनच्या दिशेने। साहिल नंबर 39 मिड विकेटच्या दिशेने। पहिलो चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठो प्रहार, चेंडू सीमारेषा पार, बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डोंगरा पार, डायरेक्ट चंद्रार। सौंदळ प्रीमियर लीग षटकार। का नाम है और इन्होंने पहले आगाज किया गया, इन्होंने यही कहा गया हम वादे नहीं इरादे लेकर आए गए, मैदान किसी का भी हो धमाका काम करने वाले। पहली गेंद पर छक्का, इरादे स्पष्ट है। पहिल्या चेंडूवर एक दमदार सुरुवात, अरबाजच्या बॅटमधून बाहेर पडलेलो पहिलो षटकार। टॉस जिंकून आपण धावांचा पाठलाग करण्याचा इरादो का केलो ह्या अरबाजने आपल्या बॅटमधून सुद्धा दाखवला।
पहिलो चेंडू आशिष मालवणकरचो खूपच आखूट टप्प्याचो पतंग उडवताना जर त्याचो तोल बांधताना आपण चुकलो तर पतंग जसो नाक आपटलो अगदी तसोच नाक आपटलेलो चेंडू क्रिकेटच्या परिभाषेत ज्याका शॉर्ट पिच म्हटलं जातं आणि या शॉर्ट पिच चेंडूवर एक सुंदर पूल आकर्षक दर्जेदार लाजवाब सक्सेसफुल ब्युटिफुल आणि प्रतिस्पर्धी संघासाठी हार्मफुल सुद्धा. या षटकारांची धावसंख्येची सुरुवात झाली. इनिंगची सुरुवात 72 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर 6 धावा अरबाजच्या बॅटमधून. दोन मातब्बर संघ नायक एकमेकांच्या समोर. आशिष मालवणकर बॉलिंग मार्कवर, अरबाज स्ट्रायकर एंडवर. पहिली बॅटिंग करताना जमवलेले 71 रन आणि धावांचा पाठलाग करताना 72 रन्सांचा पाठलाग. प्रत्येक ओव्हरी मागे किमान 12 धावांची गरज, प्रत्येक चेंडू मागे किमान 2 धावांची गरज असणारा ह्यो महाअंतिम सामनो. आणि या महाअंतिम सामन्यात क्रिकेटचो रणसंग्राम आणि घमासान सुद्धा. अरबाज एक चेंडू 6 धावा. फरहान नॉन स्ट्रायकर एंडवर. दुसरो चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तनाचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नव्हतो. ज्या सुंदरतेन पहिलो चेंडू आशिष मालवणकरचो अरबाजने षटकारासाठी पिटावलो. दुसऱ्या चेंडूवर त्याच तन्मयतेने आशिष मालवणकरने बीट केला अरबाजला. चेंडू रवलो डॉट. मालवणी भाषेतलो पोलांडो कुवांडो डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि पडसार सुद्धा समाप्त. धावसंख्या 6 रन्सावर. स्विच करण्याचा प्रयत्न, स्विच पूल करण्याचा असफल प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हतो. लेग बायचो 1 रन. पंच सलीम कोतवडेकर आणि महेश दळवी यांचो इशारो. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. दुसऱ्या चेंडूवर नेमक्या काय झालेला, बॅटची कड घेऊन चेंडू गेलेलो विकेट किपरच्या दिशेने की काय, हो ऍक्शन रिप्ले आणि किपरच्या कपड्यावर घेतलेले हात बराच काय सांगून जाणार आहे. 7 या धावसंख्येवर सन्मान देणारो फटको. टेनिस क्रिकेटच्या मैदानावर मर्यादित षटकांमध्ये सध्या बॉलरला सन्मान देणारे बॅटर खूप कमी झाले. ह्याचं कारण एक सुंदर वाक्य असा, आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिलो तर स्वतः उघडा पडण्याची शक्यता असता. तो आदर बॅटर कडसून. एकेरी धावेनिशी परत एकदा एक सिंगल साठी. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकारांची गरज नसणारो सामना, पण तरी सुद्धा यावेळी चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पहिल्या आडी. SPL चौकार. एक सुंदर लेट कट. मग अशा षटकारासाठी अरबाजची ताकद बघितलात, या चौकारासाठी अरबाजची नजाकत बघा. 2 खेळाडू आयुष आणि ओमकार या चेंडूकडे फक्त बघत राहुले आणि चेंडू सीमारेषा पार. हॅट्रिक साठी बक्षिसीला 1000 रुपयांचा सुनील सरांकडून. ही हॅट्रिक विकेटची की षटकारांची ती फक्त बघूया आपण. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा बक्षीस विकेट हॅट्रिक साठी. या स्पर्धेचा एक मोठा बक्षीस. पहिला बक्षीस प्रथम पारितोषिक 55,555. सेकंड प्राइज 33,333. भविष्यात या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक तुमका नक्की बघूक मिळतली. आणि या स्वप्न असा समीर नाईक सरांचा. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचा. पहिल्या ओव्हरीत स्वप्न पूर्ण झाला. 72 धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरीत 12 पेक्षा जास्त धावा जमवण्याचा उद्देश होता महाराष्ट्र ट्रेडर संघासमोर. आणि पहिल्या ओव्हरीत बिनबाद 13 ह्यो धावफलक. आक्रमक सुरुवात. अरबाज 5 चेंडू 11 धावा. फरहान 1 चेंडू 1 धाव. आणि गोलंदाजीत बदल. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर राज. मॅन्डेटरी पॉवर प्लेची ही दुसरी ओव्हर. 6 षटकांचा सामना. पहिले 2 ओव्हरी मॅन्डेटरी पॉवर प्ले, ज्यामध्ये फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन. सर्कलच्या पहिलाडी क्रिकेटच्या परिभाषेत ज्याका 30 यार्ड सर्कल म्हटलं जातं, मालवणी भाषेत ज्याका आकांडो म्हटलं जातं. या पहिल्या आकांडाच्या पहिलाडी फक्त 2 खेळाडू, एक लॉंग ऑनवर आणि एक डीप मिड विकेटवर. बाकी सगळे सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ आणि मिड ऑन हे सगळे खेळाडू. आणि सोबत विकेट किपर आणि बॉलर. राजचं पहिलो चेंडू. विकेट किपर तबरेज आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने अरबाज. वैयक्तिक 11, सांघिक 13 रन्सावर. धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतलो अरबाजने आणि त्यामुळेच अरबाजच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. आणि सध्या तरी ही जबाबदारी बऱ्यापैकी अरबाजने उचललेली. दुसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू. अपरकटचा फटको. परत एकदा बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार. सौंदर्य प्रीमियर लीग चौकार. त्याप्रमाणेच खरोखरच अरबाज ह्यो वन साइड हिरो. आतापर्यंतच्या कामगिरीमध्ये
वन साइड हिरो सारखी कामगिरी. अरबाजची परत एकदा बॅटची कट, लेमन कट, चायना कट, रुबी कट या क्रिकेटमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फटक्यांची आठवण करून देणारो फटको खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने अडवलेलो चेंडू, चेंडू निर्धाव. आतापर्यंत अरबाजची कामगिरी, पहिल्या विकेटसाठी 17 धावांची भागीदारी आणि त्यामध्ये अरबाज 7 चेंडूमध्ये 15 धावा. खूप सुंदर एकतर्फी कामगिरी आतापर्यंत अरबाज कडसून. एक मोठं पाठलाग, प्रत्येक ओव्हरी मागे किमान 12 धावांचं लक्ष आणि धावफलक 17 रन्सावर, 17 फॉर नन. उडालेलो कारंजो पिल्लर चेंडूच्या खाली, आशिष मालवणकरच्या सेफ हँड्स मध्ये. अरबाजचो एक सुंदर झेल, मोठो फटको मारून सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न. मालवणीत जर सांगायचा झाला तर करूचो तो व्हॅलेंटाईन, पण नशिबात इलो क्वारंटाईन. नाईक सरांकडून आशिष मालवणकर साठी 100 रुपयांचा पारितोषिक. सिराज नाईक, धन्यवाद, तुमचे आभार असत. आशिष तुझ्या झेलसाठी ऍक्शन रिप्ले बघा. खोलवा टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, एक हात सुटलेलो. ऋषभ पंतची आठवण करून देणारो ऋषभ पंतीचा ह्यो फटको होतो, पण आशिष मालवणकर सेफ हँड्स आणि ह्यो खेळाडू कॅच न सोडणारो. अगदी साधो सोपो झेल. पहिल्या विकेटसाठी 17 धावा आणि त्या 17 धावामध्ये अरबाजचे एकट्याचे 15 रन. म्हणजे पहिल्या विकेटसाठी जमले 17, त्यामध्ये एकट्याचे 15. मालवणीत सांगायचा तर एक मासो आणि खंडीभर रसो. ह्यो एक मासो होतो, ही मोठी सुरमई होती, मोठा पापलेट होता. अख्ख्या ग्राउंडवरच्या सगळ्यांचा पॉट भरात इतको रस्सो, म्हणजे विजयाचे 72 रन करण्याची क्षमता असणारो अरबाज. पण त्या अरबाजची प्राइज विकेट पहिल्या विकेटच्या स्वरूपात. अरबाज माघारी परतल्यानंतर अकीब, नवीन खेळाडू मैदानावर राज. यापूर्वीच्या मॅचमध्ये एक साधं सोपं झेल, आजच्या दिवसात पहिलोच सामनो राजच्या हातून निसटलो, पण त्याची भरपाई या महत्वाच्या सामन्यात. यावेळी लॉंगॉनच्या दिशेन क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इरादा होतो, पण अतिशय सुंदर चप्पळ रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईन ह्यो खेळाडू चेंडूवर इलो, घारीच्या चपळाईन त्यांनी चेंडू उचललो आणि नीरज चोप्राच्या चपळाईन, नीरज चोप्राच्या भालाफेकीची आठवण करून देणारो थ्रो बॉलरच्या दिशेन. एकेरी धावेवर समाधान. 18 ह्यो धावफलक. दुसऱ्या ओव्हरीचो चौथो चेंडू समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन. आजच्या दिवसातल्या पहिल्या मॅच मध्ये हे दोघंही संघ एकमेकांच्या समोर इले. महाराष्ट्र ट्रेडर संघात नामुष्कीजनक पराभव केलेलो लब्बाईक सौंदर संघाचो. कारण त्या सामन्यात राजने झेल सोडलेलो स्वतःच्या गोलंदाजीवर अरबाजचो आणि त्यानंतर अरबाजने 22 चेंडूत केलेले 59. या मॅच मध्ये मात्र त्याची सगळी भरपाई केली. राजच्या गोलंदाजी मार्कवर एक उडालेलो झेल, जो सुंदर झेल मॅक म्हणजे आशिषने टिपलो. आशिष ही आमची शान असा, राजापूर तालुक्याची ही शान असा. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू सौंदर प्रीमियर लीग साठी येणार ही खरोखरच सौंदर वासियांची आणि आमच्या प्रीमियर लीगची ही शान. आशिष तुझे मनपूर्वक आभार. कारण याच खेळाडूक गेल्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची अभिमानाची जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डेची डे नाईट क्रिकेट स्पर्धा गाजवताना बघितलो. दुसऱ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, बॅटर बीट, विकेट किपर बीट, तब्रेज ठाकूर. पण तब्रेजचाच कौतुक करूचा लागतला. अप्रतिम कामगिरी. 2 षटकांची संगता 20 या धावसंख्येवर, 72 धावसंख्येचा पाठलाग संपूर्ण स्पर्धेत. आतापर्यंत 78 षटकार, 96 चौकार, पण त्याच्यातले किमान 4 ते 5 या मॅच मध्ये गरजेचे. शिल्लक चेंडू 24 आणि विजयाचं लक्ष 52 धावांनी दूर. रिक्वायर्ड 52 फ्रॉम 24. लढत काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर प्रीमियर लीग 2025 SPL 2025 तिसरा पर्व. पहिल्या 2 पर्वामध्ये लब्बैक सौंदर संघान जिंकलेली ही स्पर्धा. सिद्दीक क्रिकेट बदलत गेला, म्हणजे जमानो बदललो, काळ बदललो आणि खेळ सुद्धा बदललो. पूर्वीच्या काळी एखादो चषक असायचो आणि एखाद्या संघान जर तो सलग 3 वर्ष जिंकलो तर त्या संघाक दिलो जायचो. पण आता प्रत्येक वर्षासाठी नवीन नवीन चषक, आणि चषक सुद्धा बघ किती सुंदर. सौंदर प्रीमियर लीगचो या वर्षाचो चषक तर स्पेशल क्रिस्टलाइज ट्रॉफी, म्हणजे पुढची 25 वर्ष ही ट्रॉफी जशीच्या तशी रवतली. इतकी सुंदर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अपवादान दिसणारी ही ट्रॉफी या स्पर्धेसाठी काकापीर क्रिकेट क्लबने आपल्यासाठी उपलब्ध केली. सौंदर प्रीमियर लीग 2025 च्या निमित्तान. त्याचबरोबर जगीरबाई बापारी आणि नाझीम
खान साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जकीर मापारी आणि नाझिमभाई खान या दोघांना विनंती असेल सर आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आशिष बॉलिंग मार्कवर अतिशय सुंदर वेगवान चेंडू. दर्जेदार बॅटर अकीब स्ट्रायकर यांच्या दिशेन, पण अकीबला कायच कळलं नाही. मागे तबरेजने सुंदर विकेट किपिंग केला. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक, ह्या मालवणी म्हणीची नक्की परत आठवण येतेली एवढं सुंदर चेंडू आशिष उर्फ मॅक मालवणकरचो. धावसंख्या 20 रन्सावर स्थिरावलेली, थांबलेली, खोळांबलेली, पण त्यानंतर अकीबच्या बॅटमधून बाहेर पडलेलो लांब लांब लांब, खूपच लांब SPL षटकार. हौको रावकांडो कुमयो घुडुम मातारी रणटुळाची कंटुळा. अठ्ठावीस धावा 28 फॉर 1. मैदानावर जोडी जमलेली अकीब 4 चेंडू 9 धावा, फरहान 3 चेंडू 3 धावा आणि बॉलिंग मार्कवर आशिष 9 चेंडू मध्ये आतापर्यंत 20 धावांचा खर्च. येस 2 धावेनिशी धावफलक 28 रन्सावर 28. रिक्वायर्ड रन रेट 12.5च्या पुढे सरकताना आतापर्यंत तरी योग्य धावगतीच्या सहाय्याने मार्गक्रमण करत असणारा संघ महाराष्ट्र ट्रेडर्स. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, थोडीशी दुखापत खेळाडूसाठी, बाउन्सर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. तबरेज पाणी विचार. रेडी बॅटर ओके. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा खांद्याच्या वर चेंडू आदळतात तेव्हा पंचांचा पहिला काम असतं बॅटरची जाऊन तपासणी करणं. फिल ह्युजेसच्या घटनेनंतर क्रिकेटमध्ये काही बदललेले हे नियम. मात्र टेनिस क्रिकेटचा चेंडू थोडंसं कमी धोकादायक. निर्धाव चेंडू, धावसंख्या 28. यॉर्कर प्रकारचा चेंडू, मोठ्या पटक्याचा इरादा होतो. पंचांचो पाय थोडंसं हवेतल्या हवेत हल्लो, पण चेंडू बॅटला लागून गेलेलो आणि त्यामुळे एकेरी धाव्यानिशी धावसंख्या 29. एक मोठो पाठलाग, 72 धावांचा टार्गेट. ह्यो महाअंतिम सामनो सलग 3ऱ्या विजेतेपदाच्या दिशेने लब्बैक सौंदर्य संघ तर पहिला विजेते मिळवण्याच्या दिशेने मानाची अभिमानाची वाटचाल करताना अरबाजच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ट्रेडर संघ. 3ऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू, धावसंख्या 29 रन्सावर 29. अकीब 6 चेंडू 10 धावा, फरहान 3 चेंडू 3 धावा, शिल्लक चेंडू 19. 43 धावांची गरज. आणि या सौंदर्य प्रीमियर लीग 2025च्या महाअंतिम सामन्यात 55,555 रुपयांचा मानकरी कोण ठरतलो हे सांगणारे शेवटचे काही चेंडू. ह्यो आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. हम है बाकी सब पानी कम है, पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. प्रीमियर लीग सिक्सर. यही कह रहे हैं, ले जाएंगे सौंदल की ट्रॉफी हम घर ले जाएंगे. इसके लिए हम तैयार गए. और आकिब और मैदान के अंदर दोनों भाई देखिए क्या कमाल का कैमरामैन था. और कैमरामैन जो वर्कर है वो बहुत अच्छा है. आकिब और फरहान दोनों सगे भाई हैं और मैदान के अंदर ये यही कह रहे गए 3 ओवर का खेल समाप्त है, 35 रन बने गए. अब जाकर यहाँ से 18 गेंदों का खेल बचा बाकी है. इस मैच में 18 गेंदों में जीतने के लिए खुद मिलाकर 37 रनों की जरूरत है. 72 का पीछा करना गए, 35 आपने बनाए गए, 37 की जरूरत है. आधा पड़ाव आपने पार किया गया, आधे की जरूरत है. पानी मैदान के अंदर चला गया है. क्या बदलने वाली कहानी, पानी और कहानी ये मिलते जुलते बढ़ गए. पानी का आना ये एक तो बहाना है,
मैसेज का आना मैदान के अंदर बहुत जरूरी है, क्योंकि बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करे बादल सर, पानी ये सिर्फ एक बहाना है। मैसेज मैदान के अंदर आया है और पानी के जरिए एक मैसेज मैदान के अंदर आएगा। छोटा सा ब्रेक लेंगे, चर्चा मैदान के अंदर चल रही है, एक्सपीरियंस कैंप पर खेल रहे हैं, इसीलिए कहा जाता है कि शाम की चाय बड़े लोगों की राय समय के अनुसार लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, इतनी ज्यादा भी चर्चा नहीं होनी चाहिए कि खर्चा ज्यादा होगा। एक सुपर हिट गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। ये वाली शाम है किसके नाम, ये ढलता हुआ सूरज एक दिन तो ढलना है, हर दिन ढलेगा। ये ढलने वाला सूरज जाने वाला वक्त कभी रुकता नहीं है, और ढलता हुआ सूरज आने वाली एक बार फिर जो रात है वो किसके नाम पर, आने वाली शाम ये किसके नाम। ये सवाल बार बार उठ रहा है, 55,000 ये चमचमाती हुई ट्रॉफी जो है ना वो किसके नाम पर होगी। हर कोई टक लगा कर देख रहा है, पैसा वसूल टूर्नामेंट है इस साल, सौंदल का पैसा वसूल है, तीसरा साल है, कमाल है, बेमिसाल है, शानदार है। और लब्बैक वाले यही कह रहे हैं, तीसरी मर्तबा टाइटल लेके जाने के लिए हम तैयार गए, और दूसरी तरफ महाराष्ट्र ट्रेडर है ना वो कोई कसर नहीं छूट रहे। बादल सर बहुत मजा आएगा इस मैच के अंदर। साहिल को बुलाया गया, पिछले मैच के अंदर इन्होंने भी बहुत अच्छी गेंदबाजी की थी, 12 में 25 की जरूरत है। जब एक बार फिर देखिए जो टीम नाइक ब्रदर्स को थी तब ये गेंदबाज का इस्तेमाल किया गया था और इन्होंने 3 रन का ओवर किया था, वो सागिल अब जाकर गेंदबाजी करने के लिए आए हैं। 18 चेंडू शेवटचे शिल्लक, 37 धावांची गरज, मैदानावर 2 बंधुराज अकीब आणि फरहान। भारतीय संघासाठी ज्याप्रमाणे अमरनाथ बंधूंका बघितलात, ज्याप्रमाणे पठाण बंधू सध्या हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या, अगदी तसेच हे 2 भाऊ एका बाजून खिंड लढवताना ह्यो आकूट टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या रिचेन, राज चेंडूच्या खाली, आणि राज आज या राजने सकाळच्या सत्रामध्ये सोडलेलो झेल, पण संध्याकाळच्या सत्रात पाण्यातल्या बाबूक जसो अलगत उचलून कुशीत घेवचो, अगदी साधो सोपो घेतलेलो झेल, टिपलेलो झेल, दुसऱ्या विकेटचा पतन, आणि मैदानावर हर्ष उल्हास लब्बैक सौंदर संघाच्या गोठात। सादिक जर आज राजकडसून ह्या जर कॅच सुटला असता तर आशिष त्याच्याकडे बघतच होतो, आशिषच्या नजरेपुढे जळान त्याचा भस्म झाला असता, इतक्या रागान आशिषची नजर, कारण सकाळी राजने कॅच सोडल्यानंतर मॅच गेली आणि परत जर कॅच सुटला असता तर सांगा गेला नसता या सामन्याचो आणि या स्पर्धेचो निकाल। चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू साहिलने मिळवली सफलता, मैदानावर अरीफ शेवटच्या क्षणी एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना षटकार मारून ज्यांनी सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजून लावलो तो अरीफ, एक झुंजार खेळाडू, स्ट्रायकर यांच्या रिचेन, बॉलिंग मार्कवर साहिल, दुसरा चेंडू साहिलच्या बॅट मधून बाहेर पडलो, डीप मिड विकेटच्या रिचेन, राज चेंडूच्या मागे अडवलो, चेंडू थ्रो केलो, विकेट किपर तबरे चेंडूच्या मागे, संधी होती धावचीच साठी, थ्रो थोडंसं हळू इलो, 2 धावांची लहर मैदानावर आणि धाव संख्या 37 रन्सावर, 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। चौथ्या ओव्हरीच्या 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त। अरीफ 1 चेंडू 2 धावा, फरहान 4 चेंडू 9 धावा, 72 धावांचा लक्ष्य आणि धावसंख्या 37। कट करण्याचा प्रयत्न, तबरेचं थोडंसं उत्साही, पण तबरेच्या उत्साहामध्ये विकेट किपरचो काडी मात्र सहभाग नव्हतो, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी भरलेला अपील पंचांनी अगदी सहज पेटाळला। अंपायर एकदा परत कॉल करा, काय करा, वाईट साठी तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू, डॉट बॉल बॅटिंग साईडचा रिव्ह्यू असा, कारण मैदानाच्या पंचांचो निर्धाव चेंडू ठरवल्याचो इशारो आणि त्यानंतर बॅटिंग टीमने घेतलेलो रिव्ह्यू। हे रिव्ह्यू तुमच्यासाठी टेनिस क्रिकेट .in ची आमची टीम, ऑपरेटर सागर, कॅमेरामॅन फैज
अगदास, ओमकार, कौस्तुभ, सूरज, आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोरर सोनम चव्हाण आणि त्याचबरोबर गिरीश कोचरेकर. पंचांचा इशारा होतो फेअर डिलिव्हरी. रिव्ही अनसक्सेसफुल, रिव्ही लॉस्ट आणि त्यानंतर मैदानावर परत एकदा साहिल. मोठ्या फटक्याचा इरादो असा खरो. डीप मिड विकेटवर राज आगोकी फिल्डिंग करताना ज्या सकाळच्या सत्रामध्ये राजकडून झालेल्या चुकांची भरपाई आणि मगासो सिद्दीक जर जेल सुटलो असतो राजकडून तर 5 किलो फेविकॉल तुका आज बक्षीस ठरलेलाच होता. 38 धावफलक. चौथ्या ओव्हरीचा चौथं चेंडू समाप्त. साहिल अप्रतिम गोलंदाजी. या युवा खेळाडूंनी खूपच प्रभावित केला कारण सिद्दीक जी स्पर्धा झाली आमच्या नांदगावमध्ये म्हणजे आमच्या कासारडेमध्ये त्या स्पर्धेमध्ये आशिष असा आमचो कदम असा ज्या खेळाडूंनी स्वरूप कदम या राजापूरच्या खेळाडूंनी अख्खी टीम चालवली आणि त्या देखण्या स्पर्धेत ज्या ठिकाणी पुणे मुंबई रायगड अलिबागचे खेळाडू खेळले त्या स्पर्धेत राजापूरच्या खेळाडूंचं सुद्धा कौतुक होणं ही अभिमानाची गोष्ट. ह्यो आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या रिचन फिल्डर चेंडूच्या खाली सुटलेलो झेल आणि सुटलेल्या झेलावर 2 रन सुद्धा. एक साधो सोपं झेल फिल्डर कडसून सुटलो गेलो. लाखाचे खाक आणि फिल्डराक पडला भॉक या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी फिल्डिंग होती. ज्या जागेवर बॅटर बाद झालो असतो त्या ठिकाणी सुटलेल्या झेलावर 2 रन्स म्हणजे मालवणीत सांगायचा तर बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. पण कासऱ्याबरोबर अख्खो रथ अख्खो गाडो जर वडून घेऊन गेलो तर ह्यो झेल खूप महागडो ठरतलो. 13 चेंडू 32 ची गरज. फुलटॉस डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून चेंडूचो प्रवास लांब 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 खूपच लांब. सौंदर्य प्रीमियर लीग षटकार. सूरज चव्हाण गेंदबाजी करने वाली टीम ने चैलेंज किया. शायद अंपायर का सॉफ्ट सिग्नल नो बॉल का आया. बीमर का नो दिया अंपायर ने. ज्यादा ऊपर गिनती और फील्डिंग करने वाली टीम ने चैलेंज किया है तो ये भी चेक करेंगे हमारे साथ टीवी अंपायर एक बार फिर जुड़ने वाले गए. टीवी अंपायर ये भी देखेंगे क्या ये गेंद ऊपर थी. सिक्सर जरूर लगा के इस गेंद के ऊपर सॉफ्ट सिग्नल नो बॉल है और उसके बाद टीवी अंपायर की तरफ जाएंगे. टीवी अंपायर का जो फैसला होगा वो बहुत क्रूशियल होगा. कीप रोलिंग की जो आवाज है वो आवाज अब तक आ रही है. आशीष हमारी तरफ जुड़ रहे गए और नो बॉल रिव्यू अनसक्सेसफुल रहेगा. नो बॉल का इशारा ज्यादा ऊपर थी. देखिए कहां से कहां पर खिला के स्ट्रोक. बल्लेबाज की अगर बात कीजिए तो बल्लेबाज फरहान है. इनका कैच नहीं छोड़ा आपने. इन्होंने पहले मुकाबले में इस टूर्नामेंट के अर्धशतक बनाए हैं और वो खिलाड़ी मैदान के अंदर गए. नो बॉल. पंचांचो इशारो त्या पाठोपाठ प्रत्येक बॅटरचो आवडीचो इशारो असलेलो फ्री हिट. बॅटर नॉट आउट असलो तरी नॉट आउट आणि आउट असलो तरी नॉट आउट. मालवणीत सांगायचा तर बाबा गेलो पंढरपुरा इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. वड्याचो चेंडू फ्री हिटचो चेंडू. नो बॉल कधीच एकटो येणार नाही. तो नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखो येता फ्री हिट घेऊन आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवर परत एकदा चेंडू सीमारेषा पार. सूरज चव्हाणच्या शब्दात गुलीगत षटकार. बुक्कीट टेंगुड. पर पहुंचता बल्लेबाज फरहान का आपने कैच नहीं छोड़ा. अपने टीम के ओनर का सपना तोड़ा. दिल तोड़ा के. कैच नहीं आप छोड़ रहे हो. आप आपकी टीम के ओनर का सपना तोड़ रहे हो और अपने खेलने वाले खिलाड़ियों का दिल तोड़ रहे हो. पकड़ो कैच जीतो मैच. अब जाकर बल्लेबाज फरहान बरस रहे गरज रहे गए. मैदान पर एक तूफान आया गए, एक आंधी आई है, एक जलजला आया गए. उसका नाम अब जाकर फरहान है. फरहान मैदान के अंदर तारनहार बन रहे हैं. 53 बन चुके गए. जीतने के लिए इस मैच के अंदर 12 गेंदों का खेल बचा हुआ गए. 19 रनों की जरूरत है. खर्चा हुआ गए तो अब जाकर खिलाड़ी चर्चा भी कर रहे गए. मैंने वही कहा था जितनी ज्यादा चर्चा करोगे उतना ज्यादा खर्चा होने वाला गए. 12 चेंडू 19 धावांची गरज. लेलो कॅचेस जितो मॅचेस. ह्या वाक्य कालही तितक्याच सोप्या होता तितक्याच खरा होता जितक्या आज असा. या वर्ल्ड कप मध्ये तुम्ही बघितलात सूर्यकुमार यादवने किलर मिलरचं घेतल्यानंतर जिंकलेलो वर्ल्ड कप. आजची युवा पिढी या कॅच बद्दल झेलाबद्दल नक्की सांगतली. पण मान्यवर कक्षातले आमचे काही मान्यवर असत ते सांगतले काय तो झेल होतो. मिसबा होतो स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि श्रीशांत होतो झेलच्या खाली. सुंदर झेल आणि भारताने जिंकलेलो वर्ल्ड कप. पण त्याहीपेक्षा काही जुने मान्यवर असत ते सांगतले काय तो झेल होतो व्हिव्हियन रिचर्डसनचो 1983 वर्ल्ड कप आणि कपिल देव यांनी घेतलेलो झेल. म्हणजे काळ गेलो जमानो बदललो तरी कॅचचा महत्व अजूनही तेवढाच अधोरेखित असा. आणि म्हणूनच लेलो कॅचेस जीतो मॅचेस. सकाळच्या सत्रात राजने सोडलेल्या झेलाचे परिणाम राजने दुरुस्त केले. पण यावेळी शॉर्ट फाईन लेग काय झाला या खेळाडूचा. सुटलेल्या झेलानंतर 2 षटकार.
इक्वेशन बदलला. 12 चेंडू 19 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर नावीत ह्यो आकुट टप्प्याचो चेंडू फाईन लेगच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम. सौंदर्य प्रीमियर लीग चौकार. चौकार. चौकारांचा शतक होण्यासाठी फक्त 3 चौकार बाकी. धावसंख्या स्थिरावली 57 रनचावर. 72 धावसंख्येचं पाठलाग. रिक्वायर्ड रन रेट 8.18 पेक्षा सुद्धा खाली इलेला. आणि हे प्रेक्षक आमचे स्क्रीनवर बघा. गेले 5 दिवस आमच्याशी जोडले गेलेले हे रसिक राजा. सगळ्यांचा स्वागत. हो आखूट टप्प्याचा चेंडू राजच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. बॅटरचो उसूल करायचो षटकार वसूल. सौंदर्य प्रीमियर लीग सिक्सर. कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक है. आरिफ एक बार फिर ऑन साइड पर ब्यूटीफुल शॉट. लुक एट दिस बैट्समैन. बादल सर ये यही कह रहे हैं, आप फरहान की तारीफ करने रहे हो, मेरी तारीफ भी होना चाहिए. और ये बात इनके दिल पर जाकर लगी है. ब्यूटीफुल बल्लेबाजी. उड़ाया आसमान की तरफ, पंख लगाए. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है. चली गई दर्शक दरगाह में. तालियों की गूंज. ब्यूटीफुल शॉट. गोइंग एंड गॉन. महाराष्ट्र ट्रेडर का डकआउट अब झूम रहा है. क्या बल्लेबाजी आरिफ ने की है. ब्यूटीफुल बल्लेबाजी. आरिफच्या बॅट मधून बाहेर पडलेलो आणखी एक षटकार. एकच कॉल. मॅटर सॉल. सौंदर्य प्रीमियर लीग सिक्सर. विजयाचं लक्ष्य 9 चेंडू फक्त 3 धावांची गरज. महाराष्ट्र ट्रेडर संघ संध्याकाळच्या 17 धावांचा पाठलाग अगदी सहज करताना एक नवीन इतिहास रचताना काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदर्य प्रीमियर लीग 2025च्या 3ऱ्या पर्वाचा मानकरी अरबाजच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ट्रेडर्स. राजापूर तालुक्यातील ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. गेली 3 वर्ष क्रिकेटचा रणसंग्राम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय, अनुभवतोय, आपल्या हृदयात साठवतोय. आणि या स्पर्धेत पहिल्यांदाच यावर्षी मला समालोचनासाठी आणि खास करून मालवणी समालोचनासाठी संधी दिल्याबद्दल समीरजी नाईक, परवेशजी ठाकूर आणि त्याचप्रमाणे काकापीर क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य, सौंदर्य प्रीमियर लीग मधील सर्व खेळाडू, संघमालक, रसिक प्रेक्षक या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालवणी, जय मालवणी, जय थै मालवणी. हॅलो.
हेलो 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 हेलो। क्या बात है, बहुत ही बढ़िया मैच यहाँ पर एसपीएल सीजन का ये ग्रैंड फिनाले यानी कि फाइनल मैच बहुत ही अच्छा लगा यहाँ पर देखकर। दोनों टीम को जिस तरीके से परफॉर्मेंस यहाँ पर सिद्दीक जी, जिस तरीके से दोनों टीम के खिलाड़ियों ने जो परफॉर्मेंस दिया है